महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला स्वराज्य मिळवलंय। त्याला 350 वर्ष पूर्ण झालेत आणि त्याच निमित्तानं यंदाचा शिवजन्मोत्सव हा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपूर्ण देशभर साजरा होत आहे। नाशिकमध्ये देखील शिवजन्मोत्सव मोठ्या उल्हासात साजरा केला जातो। मात्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ज्या शिवजन्मोत्सव मित्रमंडळाची नोंद झाली होती ते शिवजन्मोत्सव मित्रमंडळ म्हणजे अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळ। या मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटेशजी मोरे आज आपल्या सोबत आहेत। नाईनच्या स्टुडिओत आपलं स्वागत। यंदाची शिवजयंती खूप खास असणार आहे। तुमच्या शिवजन्मोत्सवाचं नेहमीच कौतुक केलं जातं समितीद्वारे किंवा मित्रमंडळाद्वारे जो शिवजन्मोत्सव साजरा केला जातो त्याची नेहमी खासियत असते। मागच्या वर्षी तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपली नोंद झाली, त्याचा थोडासा आढावा द्याल आणि यंदा तुम्ही काय आयोजन केले, शिवजन्मोत्सव कशा पद्धतीने साजरा करणार आहेत ते देखील आमच्या दर्शकांना सांगा। सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींना आमच्या अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाकडून जय शिवराय। अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत श्री शिवछत्रपती मागच्या वर्षी अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाने नाशिकमध्ये 61 फूट मूर्ती उभी केली। याच्याकरता HP ब्रदर्स, डिंगोरी डेकोरेटर्स यांनी आणि आमच्या सर्व अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या सदस्यांनी पूर्ण दिवस रात्र कष्ट करून ती मागच्या वर्षी मूर्ती उभी राहिली। तरी मंडळाच्या काही इच्छा आकांक्षा मनापासून अपूर्ण असल्यामुळे मंडळाच्या सर्व लोकांनी ठरवलं का यावर्षी आपण हीच मूर्ती पुन्हा एकदा याच्यामध्ये काहीतरी बदल करूया। म्हणून या वर्षी 2024चा शिवजन्मोत्सव मित्रमंडळ नाशिकमध्ये अशोक स्तंभ या ठिकाणी 65 फूट मूर्ती शिवछत्रपतींची आपण उभारत आहे। याच्यामध्ये 65 फूट मूर्ती तर आहेच, पण याच्याबरोबर 51 फुटाचा राजदंड आहे आणि यावेळेस तलवार आहे। आणि पहिल्यांदाच एवढी मोठी मूर्ती आशिया खंडात महाराष्ट्रात या जिथं पण असेल खूप भव्य दिव्य मूर्ती आहे। या मूर्तीची एक खासियत राहील का ही निऑन पेंटिंग मध्ये मूर्ती आपण करतो आहे। म्हणून ही पूर्ण जेव्हा मूर्ती होईल तर नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शिवप्रेमींना खूप मनापासून मूर्ती पाहिल्याचा आनंद होईल। नक्कीच नाशिककर ही मूर्ती बघण्यासाठी उत्सुक असणार आहे। मात्र या मूर्तीचं दर्शन आपण किती दिवस घेऊ शकणार आहोत आणि तुम्ही आपल्या दर्शकांना काय आवाहन करणार? येत्या 17 तारखेला सकाळी आपली मूर्ती पूर्ण रेडी अशोक स्तंभावर राहणार आहे आणि आम्ही प्रशासनाकडे निवेदन दिलं आहे का जास्तीत जास्त दिवस आम्हाला अशोक स्तंभावर मूर्ती ठेवू द्या, का जेणेकरून लहान मुलांपासून विथ फॅमिली लोक तिथे येतात, म्हणून सगळ्यांना त्या मूर्तीचं दर्शन घेता येईल अशी आम्ही प्रशासनाकडे विनंती केली आहे। नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आमच्याकडून आवाहन करतो का आपल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेण्याकरता अशोक स्तंभावर सर्व लोकांनी विथ फॅमिली यावे ही सगळ्यांना आमच्याकडून विनंती। नक्कीच नाशिककर दरवर्षीच तुमच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या शिवजन्मोत्सवाला भरभरून प्रतिसाद देत असतात। मात्र या निमित्तानं आपण नाशिककरांना काय शुभेच्छा द्याल? या निमित्ताने नाशिककरांना एवढ्या शुभेच्छा देऊ शकतो का तुम्ही आपल्या नाशिकमध्ये जे शिवजयंती खूप मोठ्या उत्साहात होती, महाराष्ट्रात होती, भारतात होती, पण आपल्या नाशिकची एक परंपरा आपल्याला करायची आहे। तर मागच्याच वर्षी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बोललो होतो का पुढच्या वर्षीपासून एक सप्ताह पाहिजे पूर्ण शिवजयंती, एक हप्त्याची आपण नाशिक जिल्ह्याचे CP साहेब असेल, कलेक्टर साहेब असेल, सगळ्यांना पूर्ण नाशिक शिवजन्मोत्सव मित्रमंडळाने जर कधी विनंती केली, नाशिक जिल्ह्यामध्ये शिवजयंती खूप जोरात होती, त्या निमित्ताने आम्हाला एक हप्त्याची शिवजयंती साजरी करू द्या, हेच आमच्याकडून नाशिक जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींना आव्हान राहील। सर्व नाशिक जिल्ह्यातील शिवप्रेमींना आणि जेवढ्या पण शिवजन्मोत्सव समिती छोटे गल्लीतले पासून ते मोठे मंडळांना आमच्या सर्वांकडून जय शिवराय व सर्वांना आमच्याकडून विनंती करतो का अशोक स्तंभावर एकदा आपली 65 फूट मूर्ती शिवाजी महाराजांची आपल्या राजाची पाहायला नक्कीच या। जय शिवराय सगळ्यांना। नक्कीच नाशिककरांनो, अशोक स्तंभ मित्रमंडळाचा शिवजन्मोत्सव बघण्यासाठी आपण सगळे उत्सुक असतात आणि यंदा 65 फुटी मूर्ती तुम्हाला निऑन पेंट मध्ये बघायला मिळणार आहे। म्हणजे त्यांचं मागच्या वर्षीचं 61 फुटाचं रेकॉर्ड तुम्हीच तोडत आहात आणि हे नवीन रेकॉर्ड यांच्या माध्यमातून होणार आहे। तेव्हा नक्कीच या मूर्तीचं दर्शनासाठी तुम्ही अशोक स्तंभ येथे जरूर आपली उपस्थित। अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाला 9 न्यूज आणि किशोर भाऊ बेलसर यांनी आम्हाला इथं ऑफिसला बोलवल्याबद्दल त्यांचे आभार व
पूर्ण नाशिक जिल्ह्यातील शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांना बोलवून त्यांनी इथं सत्कार केला व नाशिक जिल्ह्याला एक हिंदू कार्यक्रमाची परंपरा ही पुढे नेण्याचे जे काम करत आहे त्यांना आपल्या सर्व नाशिकच्या शिवप्रेमींकडून जय शिवराय. आज 9 न्यूज मध्ये तुम्ही आलात आणि इतकी चांगली माहिती दर्शकांना दिली त्याबद्दल धन्यवाद.